चला कार्यकर्त्यांनो, हा प्रश्न मेरिटचा आहे. एका चौरसाची बाजू दिली या आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढा म्हटलंय. माहितीये का तुम्हाला? चौरसाचं क्षेत्रफळ काढताना बाजूचा वर्ग करतात. तुम्हाला जी बाजू दिली का त्याचा वर्ग करायचा आहे. आता वर्ग करायचा का नाही, पण जरा हटके वर्ग आहे बरं का. कसा आहे का? त्या पहिल्या पदाचा वर्ग करा, 3चा वर्ग 9 आणि त्या एक्सचा सुद्धा वर्ग करायचा, एक्स वर्ग. कळलं का? बघा, जे इथं चिन्ह आहे ना ते चिन्ह लिहायचं इथं आणि तुम्हाला दिसणाऱ्या 3ही अंकांचा गुणाकार बघा बर. 3×5 15, 15×2 30, पण अक्षर पण दिसतंय ना इथं, एक्स लिहायचं अक्षर. पण संपलं नाही आणि अजून अधिकच लिहायचा तिथं. त्या 5चा सुद्धा वर्ग करा, मग 5चा वर्ग काय 25. संपलं. याला म्हणायचंय चौरसाचं क्षेत्रफळ. काय कळलं? पहिल्याचा वर्ग केला, जे चिन्ह आहे ते घेतलं, 3 जणांचा गुणाकार मध्ये आणि अधिक हित कायम ठेवायचा, त्या 5चा वर्ग. संपला. अशा प्रकारे हे उदाहरण मी तुमच्यासाठी दिले. सगळ्यांनी उदाहरण सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. ओके.